लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागात नंदिनी खूपच टेन्शन मध्ये असते. नंदिनीला सर्वांशी खोटं बोलतेय या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. नंदिनी जीवाला म्हणते, यापुढे मी कदाचित सत्य कुणाला सांगू शकणार नाही असं म्हणून नंदिनी रडत असते. नंदिनी म्हणते, हे सत्य मी काव्यापासून लपवते कारण तिला हे सत्य कधीच नाही सहन होणार. परंतु आई बाबांना सुद्धा हे सत्य सहन नाही होणार. या सगळ्यावर जीवाचं म्हणणं असतं, हे बघ नंदिनी, खरं सांगणं सोपं आहे, पण सत्य लपवणं गरजेचं आहे. नंदिनी जीवाला म्हणत असते, एकदा काव्याची डिलिव्हरी सुखरूप पार पडू देत. मी सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून नाक घासून माफी मागेन सगळ्यांची. जीवा लगेच नंदिनीचा हात आपल्या हातामध्ये घेत म्हणतो, तू नाही नंदिनी, आपण. वसुआत्या आणि रम्याला इकडे नंदिनी आणि जीवावर संशय आलेला असतो. वसू आत्या रम्याला म्हणते, सकाळी जेव्हा दोघे बाहेर गेले तेव्हा टिफिन घेऊन गेले, परंतु येताना तो टिफिन त्यांच्याजवळ नव्हता. वसू आत्याचं म्हणणं असतं, तो डब्बा जर त्यांच्या स्वतःसाठी असता तर तो येताना त्यांच्या हातामध्ये असला असता. म्हणजेच वसू आत्या आणि रम्या या दोघी सुद्धा जीवा आणि नंदिनी नक्की काय लपवतायत हे शोधून काढायचा प्रयत्न करत असतात. रम्या म्हणते, मी त्यांच्यावर संशय घेतला म्हणून मामाने माझ्या थोबाडीत मारली. त्यानंतर रम्या वसुआत्याला विचारत असते, उद्या चोरओटी आहे ना? मग त्या चोरओटीला डॉक्टर आर्या येईलच नक्की. त्यानंतर त्या दोघींमध्ये ठरतं. रम्या म्हणते, डॉक्टर आर्यावर मी लक्ष ठेवेन आणि तू त्या नंदिनी आणि जीवावर लक्ष ठेव. दुसऱ्या दिवशी चोरओटीचा कार्यक्रम असतो. डॉक्टर आर्या आलेली असते. ते काव्याला भेटते. काव्या तिला सरबत देऊन तुझं डोकं थंड कर असं म्हणत असते. परंतु आर्या म्हणते, नाही नको, मला थंड पाणी हवंय. यावर काव्य जाऊन आणते असं म्हणते. परंतु यावर आर्या म्हणते, नको, मी काय पाहुणी आहे का, घेते मी माझी माझी. त्यानंतर आर्या किचन मध्ये जाते. वसुआत्या आणि रम्या मात्र आर्यावर लक्ष ठेवून असतात. दुसरीकडे जीवा आणि नंदिनी खूप टेन्शन मध्ये असतात. नंदिनी म्हणत असते, काव्याच्या चोरओटीला कोणाला पोट दिसू नये म्हणून मी ड्रेस घातला होता, परंतु आज मी साडी घातली आहे. मी पदर वगैरे घेतलाय व्यवस्थित, पण कोणाच्या लक्षात तर नाही ना येणार. यावर जीवा तिला नाही असं म्हणत असतो. जीवा नंदिनीला हसवायचा प्रयत्न करत असतो. नंदिनी हसावी म्हणून जीवा नंदिनीला गुदगुल्या करतो आणि गुदगुल्या करत असतानाच नंदिनीच्या हातामध्ये असलेला काळा धागा तिच्या हातातून सुटतो. दुसरीकडे आर्या किचन मध्ये येऊन जीवा नंदिनीने दिलेला टिफिन किचन मध्ये आणून ठेवते. हे सर्व रम्या आणि वसुआत्या बघत असतात. वसुआत्या लगेच किचन मध्ये जाते आणि तो डब्बा हातामध्ये घेऊन म्हणते, हा डब्बा तर काल नंदिनी आणि जीवा बाहेर जातेवेळी घेऊन गेले होते आणि आता आर्या घेऊन आली. अरे, डबाच परत करायचा होता ना, तर मग सगळ्यांसमोर करायचा होता, कोणी काही प्रश्न सुद्धा विचारला नसता. परंतु त्यासाठी खोटं का बोलली ही? वसुआत्या म्हणत असते, ज्या अर्थी ही मुलगी खोटं बोलली ना, त्या अर्थी ही काहीतरी लपवते. दुसरीकडे नंदिनी विचार करत असते. नंदिनी म्हणत असते, हा धागा आईने माझ्या हातामध्ये बांधला होता. त्यानंतर नंदिनीला घडलेले काही क्षण आठवत असतात. जीवा तो सुटलेला धागा पुन्हा घट्ट बांधायला जात असतो, परंतु नंदिनी त्याला अडवते. नंदिनीचं म्हणणं असतं, आता हा धागा माझ्या हातात नसावा. म्हणजे बघा ना, माझं बाळ सुरक्षित राहावं म्हणून आईने गुरुजींकडून हा धागा आणला होता आणि माझ्या हातात बांधला होता. परंतु आपलं बाळ तर आर्याच्या पोटात आहे ना, मग हा धागा आर्याच्या हातामध्ये असावा ना. त्यानंतर ते दोघेही आर्याच्या हातामध्ये धागा कधी बांधायचा आणि कसा बांधायचा याचा विचार करत असतात. नंदिनी म्हणते, या धाग्याची किंमत आपल्यापेक्षा कुणाला अधिक कळणार आहे. जेव्हा आपण या धाग्याला मस्करीत घेतलं होतं तेव्हा काय घडलं होतं आठवतंय ना. त्यानंतर ते दोघेही आर्याला कधी आणि कसा धागा बांधायचा यावरच विचार करत असतात. एवढ्यात तेथे काव्य येते. काव्य नंदिनीला म्हणते, ताई चल ना खाली. अगं, सगळे आले आहेत, आई सुद्धा आली आहे. नंदिनी म्हणत असते, आईला माहित सुद्धा नाहीये की आम्ही सरोगेसी चालू केली आहे. खरं कळेल तेव्हा काय होईल तिचं. दुसरीकडे मानिनी काव्याच्या आईला म्हणत असते, शारदाताई काय हो, काव्याच्या चोरओटीला आलात तिथून डायरेक्ट आता नंदिनीच्या चोरओटीला. अहो, अधूनमधून येत जा कधीतरी, मुलींना आठवण येते तुमची. नंदिनीच्या आईला आठवत असतं. नंदिनीची आई नंदिनीच्या रूम मध्ये गेलेली असते. तेव्हा तेथे नंदिनीच्या आईला खोटं पोट दिसतं. तेव्हा तिने विचारलेलं असतं, हे खोटं पोट तुमच्या रूम मध्ये काय करतंय.
तेव्हा नंदिनी आपल्या आईला म्हणते, आई माझं मिसकॅरेज झालंय. हे आठवून शारदा म्हणत असते, माझी बिचारी नंदिनी, तिला काय काय सहन करावं लागलं. आधी लग्नाचा घोळ, नंतर जीवाकाव्याचं सत्य, त्या सगळ्यातून सावरून ती सुखाने संसार करायलाच लागली होती. तर हे मिसकॅरेज, घरच्यांना वाईट वाटू नये, काव्याला धक्का बसू नये म्हणून सर्व दुःख लपवून आज चोरओटीला बसणार आहे ती. खरंच तिला धीर द्यावा की तिचं कौतुक करावं. थोड्या वेळाने नंदिनी खाली येते. जीवा आणि पार्थ दोघेही आपापल्या बायकांचं कौतुक करत असतात. पार्थ खुणावूनच काव्याला हसायला सांगत असतो. पार्थ म्हणत असतो, काय सुंदर दिसते माझी बायको. यावर जीवा म्हणतो, हो रे, खरंच खूप सुंदर दिसते माझी बायको. असं म्हणून जीवा पार्थला चिडवत असतो. थोड्या वेळाने आर्या जीवाजवळ येते आणि जीवाला बाजूला घेऊन जाते. परंतु जीवाचं लक्ष नंदिनीजवळ असतं. आर्या जीवाला म्हणत असते, तू पण खूप कमाल दिसतोयस हा. असं म्हणत आर्या जीवाला एक फुलांचा बुके देते. परंतु जीवाचं लक्ष मात्र फक्त नंदिनीजवळ असतं. जीवा त्या बुकेमधून एक गुलाबाचं फूल काढतो आणि तो नंदिनीजवळ जाऊन तिच्या समोर गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज करतो. हे बघून आर्याचा खूप जळफळाट होत असतो. जीवा नंदिनीला किस सुद्धा देत असतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवत असतात. परंतु आर्या मात्र हे बघून खूप चिडलेली असते. आर्या लगेच आपल्या हातातला बुके तिथे बाजूला टाकते. नंदिनी आपल्या आईजवळ जाऊन आईशी बोलत असते. आर्याला तेथे बघून शारदाला धक्काच बसतो. शारदा आर्याला म्हणते, आर्या इतक्या वर्षानंतर. आर्या म्हणते, बाळासाठी आले काकू. म्हणजेच या दोघींच्या बाळांसाठी. त्यानंतर काव्या आपल्या आईला म्हणते, आई तुला माहित नाहीत, या आमच्या दोघींच्या डॉक्टर आहेत, डॉक्टर सामंत. आत्या आणि रम्याचं लक्ष मात्र आर्यावर असतं. त्यानंतर चोर ओटी भरायला सुरुवात झालेली असते. एक एक करून सगळेजण ओटी भरत असतात. नंदिनीला मात्र तिचं मिसकॅरेज व्हायच्या अगोदरचे दिवस आठवत असतात. मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. शारदा नंदिनीला विचारत असते, आर्या आणि जीवाचं नक्की काय चाललंय. जीवा आर्याबरोबर जीवाच्या रूम मध्ये जात असतो आणि पार्थ त्या दोघांना बघतो. रम्या आणि वसु आत्या दोघीही आर्यावर लक्ष ठेवून असतात. हे बघून पार्थ रम्याच्या पायावर पाय देतो. वसु आत्या म्हणत असते, पार्थ तू हे मुद्दाम केलंस ना. यावर काव्या म्हणते, तिचा पाय शेकवा बरं वाटेल. तिच्या पायाबरोबर तुमचा घसा सुद्धा शेकता का आत्याबाई. अहो बरं वाटेल.